उत्तम महोदयांकडे जे काही मंडळांनी सूचना दिल्या त्याच्यावर जर एक एक झालं तर चर्चा होणारच नाही ना, लवकर संपेल. म्हणजे हे जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर महानगरपालिकेकडून उत्तर आल्यावर विषय संपेल. जी सर, जी सर. सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, हे पालघर डिस्ट्रिक्ट फेस्टिवल असोसिएशनच्या जे मागण्या होत्या त्या आम्हाला महानगरपालिकेला माननीय हितेंद्र ठाकूर साहेब आणि क्षितिज ठाकूर साहेब यांनी पत्र देऊन आम्हाला पाठवलेले आहेत. त्याच्याबद्दल मी अगोदर बोलतो. ही जी पहिली मागणी आहे की विसर्जनासाठी महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांची संख्या वाढवून त्यांची उंची वाढवावी. आपण यावेळेला 105 कृत्रिम तलाव करताय, त्याच्यामध्ये वाढ करता येईल, त्याची उंची आपल्याला वाढवता येईल. त्याच्यामुळं ही मागणी मला रास्त वाटते, त्याच्यामध्ये काय अडचण येणार नाही. दुसरी मागणी जी आहे की महानगरपालिकेअंतर्गत सर्व मुख्य रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करून घेण्यात यावी. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मागे जी पोलीस आयुक्तांनी बैठक घेतली होती त्यामध्ये आपण एक गणेशोत्सव मंडळांचा व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे. दोन्ही DCP आणि वसई विरार महानगरपालिकेचे इंजिनिअरिंगचे अधिकारी यांनी त्या ग्रुपवर आपण मागवलेले कुठे कुठे खड्डे आहे ती सगळी माहिती आम्ही एकत्रित केली आणि आम्ही माझं बोलणं आलं की मग बोला. आपण आतापर्यंत 70% खड्ड्यांची दुरुस्ती केलेली आहे. राहिलेले पण आज उद्या होतील. दररोज रात्री काम चालू आहे. पावसामुळे त्याला अडथळा आलेला आहे, पण रस्ते दुरुस्तीचे काम आपण हाती घेतलेले आहे. त्याची यादी पण तयार केलेली आहे. प्रभागने आपण अभियंते पण नेमलेले आहेत. यानंतर पुढचा मुद्दा असा होता की साहेब, एक फक्त विनंती, बऱ्याच व्हिडिओज फिरतात आहेत की हाताने तो जो डांबरीकरणचे खड्डे बुजवलेले आहेत बऱ्याच लोकांनी हाताने काढून ते आम्हाला पाठवलेले आहेत. तर फक्त आपले जे इंजिनियर्स असतील तालुकाभर क्वालिटीवर थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. बरेच व्हिडिओ लोकांनी हाताने काढलेला आहे जे पॅचवर्क केलेलं आहे. तर तेवढे फक्त आपल्याकडून सूचना गेले पाहिजे आणि त्याच्यावर कुठेतरी एक लक्ष दिलं तर ते 1.5 दिवस 3 दिवस 5, 7 आणि 11व्या दिवसात तरी टिकेल. ते अपेक्षा आमच्या 11 दिवसाचीच आहे. नाही, आपली सूचना रास्त आहे ठाकूर साहेब. यावेळेला मी आज सकाळी जी मीटिंग घेतली आणि पहिल्यांदा सांगितलं की काम क्वालिटी व्हायला पाहिजे आणि IIT जे आहे मुंबईचं त्याच्याकडनं खड्ड्यांचे थर्ड पार्टी ऑडिट करून घ्या. ते झाल्याशिवाय कोणालाही बिलं दिले जाणार नाही. बिलं देताना पण काळजी घेतली जाईल. आणि मी हे सगळं ग्रुपवर पण बऱ्याचशा टाकलं की कोणत्या ठिकाणी कोण इंजिनियर आणि कुठे कामं चालू आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर वाटलं कुठे खड्डे क्वालिटीचं काम नाही तर आपण एक गणेशोत्सवाचा जो ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपवर आपण टाकलं तर मी स्वतः तिथे व्हिजिट करेल आणि कुठल्याही प्रकारे क्वालिटीचं काम म्हणजे बिना क्वालिटीचं काम झालं त्या ठेकेदारावर कारवाई होईल, त्या इंजिनियरवरही कारवाई होईल. तर आपण एक क्वालिटी आणि गुणवत्ता मदत मेंटेन करायला आपली पण त्याच्यासाठी मदत आवश्यक आहे. यावेळेला क्वालिटीचे काम होतील, त्याशिवाय बिलं दिले जाणार नाहीत. तिसरा मुद्दा होता की एक खिडकी योजना. तर आपण यावेळेला आजची जी मीटिंग बोलवली आहे की याच्या अगोदर ज्या मीटिंग झाल्या त्याच्यात काय काय कारवाई झाली हे आम्ही तुम्हाला सांगावं या इथूनही मीटिंग बोलवलेली आहे. गणेशोत्सव आपण सगळे शांततेत आणि चांगल्या प्रकारे साजरा कराल याची मला खात्री आहेच. पण आम्ही काय काय केलं तर आम्ही तुमची मीटिंग झाल्यावर वॉर्ड न्याय वॉर्ड ऑफिसर आणि संबंधित PSI सिनियर PI यांच्या बैठका घेऊन आपल्या परवानग्या देण्याचं काम आम्ही लवकर केलेलं आहे. ज्यांचे कागदपत्र पूर्ण आहे त्या सगळ्यांच्या परवानग्या आज संध्याकाळपर्यंत मिळतील अशा आम्ही सूचना दिलेल्या आहे. याच्याशिवाय ज्यांचे कागदपत्र पूर्ण देऊनही परवानग्या जर मिळाल्या नाही तर ते संध्याकाळी तुम्ही 8 वाजेनंतर ग्रुपवर टाका. त्या परवानग्या आम्ही रात्रीतनं बसून मी आणि आमचे दोन्ही ॲडिशनल कलेक्टर आणि दोन्ही DCP मिळून मॉनिटर करू आणि ज्यांचे कागदपत्र पूर्ण आहे त्या सगळ्यांना परवानग्या देण्यात येतील.
त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की गणेश विसर्जनासाठी जे तयार करण्यात आलेले तराफे किंवा फ्लोटर आहे त्याची संख्या वाढवावी. पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि शासनाच्या धोरणाप्रमाणे 6 फुटापर्यंत ज्या काय मूर्ती आहे त्याचं विसर्जन आपल्याला कृत्रिम तलावातच करायचं आहे. त्याच्यामुळे या फ्लोटरचा किंवा तराफ्यांचा फार उपयोग होईल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे ते करण्यापेक्षा तुम्ही कृत्रिम तलावातच ते विसर्जन करावं आणि ते केलं नाही तर कोर्टाचा कंटेम्प्ट होईल, शासनाच्या आदेशाचाही भंग होईल. त्यानंतर आणखी एक सूचना आपण केली होती जी दोघांकडनं जे पत्र लावून मला आलेली आहे की गणेश उत्सवाच्या काळात विसर्जनासाठी अनेक मुले आणि युवक तलावात उतरतात, त्यांचा विमा उतरवला पाहिजे. ही सूचना अतिशय स्वागतार्ह आहे. जसा आम्ही गोविंदांचा विमा उतरवला होता तसा या लोकांचाही आम्ही विमा उतरवू. एक मिनिट, त्यांना फक्त आहे ना साहेब, इथे कसं आहे, त्यांना फक्त ते जे विसर्जन करणारे आहेत ना त्यांना तर 2 तासांनी बाहेर काढतात, थंड राहतात. आणि गेल्या वेळेला एक माणूस गेला म्हणजे समुद्रात याच्यामध्ये, त्यावेळेस 2 तासाच्या वर त्यांना आतमध्ये ठेवू नका, 2 तास तर बाहेर काढा, त्यांना सांगा तुम्ही ड्राय व्हा. पण आपल्याकडे माणसं भरपूर आहेत, ही एक सूचना. आणि दुसरं, जे मांडवासाठी जे रोडवर खड्डे खणतात तर त्याला पूर्ण बंदी घाला. डांबरी रोडवर खड्डा नको, तुम्ही तिकडे मोठं पिंप ठेवून तुम्ही तिकडे बांबू ठेवा, काही ठेवा. खड्डा पडला रोड का तो रोड खराब झाला, त्यामुळे खड्डा अजिबात पडायचा नाही असं प्लीज सगळ्यांना विनंती करा. तुम्ही हे झाले मुद्दे की आपल्या सूचना द्यायच्याच आहे. त्यानंतर यावेळेला आणखी एक शेवटची आपली मागणी होती की विसर्जनासाठी तलावात उतरणाऱ्या युवकांना वेतन वेळेत द्यावे, तसेच त्यांना संपूर्ण दिवस जेवणाची सोय करून द्यावी. तर मागच्या वेळेला जी मी माहिती घेतली त्यांना जेवण गरम मिळालं नव्हतं किंवा साधं जेवण होतं किंवा खराब जेवण होतं. तर यावेळेला आम्ही ठरवलेलं आहे की हे जे लोक नेमणार आहोत यांना आम्ही 200 रुपये पर डे भत्ता देणार आहे जेवणासाठी आणि 250 रुपये मानधन देणार आहे. तर दिवसाला 450 रुपये प्रत्येकाला आम्ही कॅश मध्ये देणार आहे. त्याच्यामुळे त्यांना जे जेवण पाहिजे ते त्यांच्या आवडीचं जेवण तिथं जवळपास हॉटेल आहे तिथं ते मागू शकतील. त्याच्यामुळे ही मागणी मान्य करण्यासारखी आहे. त्यानंतर आपली जी मागणी होती एक पोलिसांबाबत, तर दोन्ही डीसीपी आम्ही आता जी मीटिंग घेतली की ते प्रत्येक मंडळासोबत एक पोलीस अधिकारी नेमून देण्यात यावा आणि वाहतूक आणि कायदेशीर बाबत त्यांना मदत होईल. मला वाटतं ही व्यवस्था अगोदर झालेली आहे असं दोन्ही डीसीपींनी सांगितलेलं. ही व्यवस्था आपण अगोदरच केलेली आहे ना. अंमलदार दिले तर अंमलदार पण चालते. त्या तुमच्या 9 मागण्या आहे, 9 मागण्यांपैकी मी 8 मागण्यांबद्दल बोललो. आता एक मागणी जी आहे ती महावितरणची, त्याच्यावर महावितरणनी सांगितलं माहिती तुमच्याबद्दल मागणी म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे. एक तर डिले होते ते जाऊन द्या, पण वर्षानुवर्ष तुम्ही जे डिपॉझिट घेतात ते अजून परतच दिलं नाही. दरवर्षी तुम्ही डिपॉझिट घेतात आणि ते डिपॉझिट काय होते ते परत दिलंच नाही. सर आपण हॅलो सर, डिपॉझिट जे असतं आपण नियमानुसार जास्त घेतो. जनरली कसं आहे की ज्यांचे डिपॉझिट शिल्लक असेल त्यांनी जर वेळेवर जर आमच्याकडे जर प्रपोजल दिलं तर आम्ही ते लवकर फायनल करतो. साहेब पैसे परत मागत नाही असं कोणते लोक आहेत का? तुम्ही काय म्हणतात कोणत्या मंडळाला तुम्ही परत दिलं? सगळ्यात महत्वाचं कोणत्या मंडळाला परत दिलं? डिपॉझिट तुम्ही घेणार कनेक्शन द्यायला आणि मग ती कोणत्या मंडळाला दिल्या सांगा बरं इतक्या वर्षात? सर मी लिस्ट काढून आपल्याला सांगतो सर, उद्यापर्यंत देतो. हो, त्याची डिपॉझिट परत द्या. काय करतायत? मी एकही सार्वजनिक गणपती करत नाही. माझं डिपॉझिट नाही तुमच्याकडे, ज्यांची आहेत त्यांची परत. निदान गेल्या वर्षीचा बाकी आहे ना तर यंदा मध्ये तर तुम्ही वळटा करून घ्या ना. ते करा. काय अडचण आहे का? नाही, अडचण वगैरे काही नाही. नाही आता काय निर्णय घेत आहे तुम्ही? आम्ही असे जर प्रपोजल्स असतील यांचे आलेले तर तुम्ही वरती करण्याची पण व्यवस्था करतो. काय
बरेच मंडळं बोलली 17, 18 वर्षापासून डिपॉझिट भरलेले परत गेलेले नाहीये. 5,000 रुपये दरवर्षी डिपॉझिट भरतात. आता 17, 18 वर्ष काही मंडळं बोलली, म्हणजे किती झालं पर मंडळ? सर मी एक काम करतो, हे याचे जे प्रपोजल्स असतील आता तर ते मागून घेतो आणि फायनल करून देतो, कारण आतापर्यंत जे ते आलेलंच नव्हतं. तुमच्या रेकॉर्ड मध्ये नसतील तर त्यांनी ज्यांच्याकडे रेकॉर्ड असेल तो तुम्हाला दिला तर परत देणार. हो नक्कीच. सगळ्या मंडळाला लक्षात आलं ना, तुम्ही भरलेली डिपॉझिट त्याचं हे द्या, सगळ्या तुमच्या रिसीट वगैरे. ठीक आहे, आम्ही फायनल करून देतो लगेच.